पॅलिओलिथिक पॅलिओलिथिक काळातील आरशाची गोष्ट। पॅलिओलिथिक काळातील सूर्य क्षितिजाच्या मागे मावळत असताना त्याची सोनेरी किरणे ओल्या मातीवर आणि जंगलातील पानांवर पसरली। एक शिकारी एकाकी आणि शांत, ना समूहाचा नेता ना सर्वात शक्तिशाली, झुडपांमध्ये काहीतरी चमकताना पाहतो। तो माणूस होता जो गोष्टी पाहत होता, जे इतरांच्या नजरेतून सुटून जात असे। थंड पाऊस आणि शिकारीच्या कमतरतेमुळे त्याचे कुटुंब नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले होते। पण या सकाळी त्या ओल्या मातीत आणि राखेमध्ये काहीतरी चमकत होते, काहीतरी अप्राकृतिक। तो खाली वाकला। तिथे काळ्या मातीत अर्धा पुरलेला होता एक गुळगुळीत चमकदार तुकडा, ज्वालामुखी काचेचा, ऑब्सिडियनचा। ऑब्सिडियन एक छोटासा भाग, कदाचित तुटलेल्या अवजारातून निघालेला किंवा नैसर्गिक शक्तींनी तयार झालेला। त्याला दगडांची माहिती होती, त्यांची कडा घासणे, धार लावणे, हे सर्व त्याला माहीत होते। पण हे काहीतरी वेगळेच होते। जसा त्याने तो तुकडा हातात फिरवला, तो क्षण आला, एक क्षण जो वेळ थांबवतो, ना हवा ना थंडी, फक्त त्या चेहऱ्यामुळे